मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या वतीनं जे आहे तर राज्यभर आज रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर अहमदनगर शहरातील नगर मनमाड महामार्गावरती देखील रास्ता रोको आंदोलनाला मराठा समाजाच्या वतीनं सुरुवात करण्यात आलेली आहे। अहमदनगर मनमाड रस्ता असेल, त्याचबरोबर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रस्ता असेल, त्याचबरोबर नगर पुणे रस्ता जो आहे तर त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे। राज्यभर खरं तर हे आंदोलन जे आहे तर ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी या संदर्भामध्ये मराठा समन्वयक आहेत। काय एकंदरीत भूमिका आहे आपण रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे? मनोज दादा जरांगे पाटलांनी जो आदेश दिलाय त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत। 11 ते 1 सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज रास्ता रोको आहे आणि आम्ही त्यांचं पालन करतोय। मी सरकारला या आंदोलनाच्या दिशेतून एक आवाहन करतोय, त्यांना एक विनंती करतोय, 3 तारखेपर्यंत आम्ही आज दादांनी जे सांगितले समाजाची भूमिका घ्यायला लावलेली आहे। 3 तारखेच्या नंतर आम्ही दादांचं सुद्धा ऐकणार नाही। हे सरकार 7 महिन्यापासून वेळ काढूपणा करते, समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते। आम्ही 3 तारखेच्या नंतर ठोक मोर्चा काढून मुंबई बंद करू, 100% बंद करू। हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे। हे जे वेळ काढूपणा करते ना, हे चालणार नाही। समाजाला दिशाभूल करतायत। 3 तारखेच्या नंतर ठोक मोर्चा काढून मुंबई बंद करू आणि एका मंत्र्यांना दाराच्या बाहेर नेऊ देणार, हे सांगतो आज। एकंदरीत किती वेळ हा रास्ता रोको आंदोलन सुरू होणार असणार आहे आणि परीक्षा ज्या आहेत तर त्या देखील सुरू आहे, तर कसं नेमकं नियोजन असणार आहे आपलं? परीक्षा चालू असल्या कारणानेच 1 वाजेपर्यंतचा टाइम दिलेला दादांनी। परीक्षा सुटल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आजच्या दिवशी आपण 1 वाजेपर्यंत आंदोलन करणार आहोत। एकंदरीत जर बघितलं तर आंदोलनाला जे आहे तर ती सुरुवात झालेली आहे आणि येत्या काळामध्ये जर सरकारने यावरती ठोस भूमिका घेतली नाही तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करू अशी भूमिका जी आहे मराठा समन्वयकाने घेतलेल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।